आशा करतो. तर आपण मीटिंगला स्टार्ट करत आहोत. गुड मॉर्निंग लीडर्स. या डिजिटल मंचावर मी दत्तात्रय यशवंत अनाप सोनगावमधून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम इंगळे सर यांनी ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात आपल्याला करून दिली आणि हा डिजिटल प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आणला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, या प्रोजेक्ट विषयी सातत्यपूर्वक मार्गदर्शन करणारे आपले ग्रेट मेंटर लिडरशिप असलेले श्री भीमजी सर यांचा धन्यवाद करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, आज आपण वेळात वेळ काढून या मंचावर उपस्थित झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद. जसं की आपण जाणत आहात, आज जबरदस्त सेशन होणार आहे. आपल्या ग्रेट लीडर लेडी सिंगम या डिजिटल प्रोजेक्ट विषयी मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वांनी आपापल्या टीम सोबत, आपापल्या साथी सहयोगी पार्टनर सोबत मीटिंग मध्ये बसणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, आपापले साथी सहयोगी ह्या झूम सेशनला कनेक्ट झालीत की नाही रिचेक करून घ्या आणि आपला स्क्रीनशॉट ग्रुपमध्ये शेअर करा. मित्रांनो, सफलता का एक ही नारा लगातार अटेंड करे, हे झूम सेशन हमारा. मेटावेल झूम सेशन प्रेझेंटेड बाय प्रोफेशनल टीम इंडिया. चला तर मित्रांनो, थोडासा पण वेळ वाया न घालवता आज आपण आपल्या ग्रेट लीडर, ग्रेट पर्सनॅलिटी यांना आज आपण या प्रोजेक्ट विषयी ऐकणार आहोत. तर सर्वांनी डिजिटली हँडराईजच्या सहाय्याने, डिजिटली फ्लॉवर बुकेच्या सहाय्याने त्यांचं मोस्ट वेलकम करूया. सो प्लीज वेलकम ग्रेट लीडर लेडी सिंगम सौ सुशीला तुपे मॅडम. प्लीज वेलकम मॅडम. थँक्यू अनाप सर. वेलकम मॅडम. खूप सुंदर पद्धतीने तुम्ही मला वेलकम केलं, त्याबद्दल आपले खूप धन्यवाद सर. माझं नाव सौ सुशीला दत्तात्रय तुपे, माझे मिस्टर दत्तात्रय चंद्रकांत तुपे. आम्ही दोघं मिळून आपल्या सर्वांचं साईबाबांच्या पावनभूमीत आणि लोणी गावात सहर्ष स्वागत करते. आपल्याला जो हा मंच उपलब्ध करून दिला, असे आपले सर्वांचे ग्रेट अपलाईन श्याम इंगळे सर यांचे सगळ्यात आधी मी धन्यवाद मानते. कारण ते माझ्यासाठी तरी माझ्या कुटुंबासाठी देव नाही, पण देवापेक्षा पण कमी नाही. त्यांच्यामुळे हा प्रोजेक्ट आम्हाला मिळाला आणि काहीतरी एक वर्षापूर्वी स्वप्न पूर्ण झालं, जे खूप दिवसापासून पाहिलं गेलं होतं. थोडं मी सांगणारच आहे कोणतं स्वप्न सरांच्या माध्यमातून आमच्या जीवनात आल्यामुळे बदल झाला, या प्रोजेक्टमुळे बदल झाला. त्यानंतर ज्यांचं आपल्याला वारंवार मार्गदर्शन असतं, असे आपले सर्वांचे ग्रेट मेंटर, त्यांचा आदर्श आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे, असे भीमराव पाटील सर, जे वारंवार आपल्या वेळेत मार्गदर्शन तर करतात, पण आपलं कुटुंब एका ठिकाणी ठेवण्याचं काम भीमराव पाटील सरांनी केलं. त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. असे हे दोन महागुरु आपल्याला लाभलेले, त्यांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने, आपल्या टीमच्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने खूप धन्यवाद मानते. आणि आपण सगळेजण जो आपला अमूल्य वेळ देता या मीटिंग साठी, काहीतरी स्वप्न आहेत ते पूर्ण करायचे आहेत म्हणून आपण एकत्र येतो. जे आधी वेळ जात होता टीव्ही पाहण्यात, काहीतरी गप्पा गोष्टी करण्यात, परंतु तोच अमूल्य वेळ जर आपण इथं दिला ना, अर्धा पाऊण तासाचा, तर आपलं जीवन बदलू शकतो. हे सगळ्यांना कळलं म्हणून हा वेळ इथं दिला जातोय. कधीतरी वेळेचं महत्व कळलं पाहिजे, तेच महत्व आपल्याला मीटिंगनी कळून दिलं, महत्व पटवून दिलं. आज वर्ष होऊन गेलं ही मीटिंग आपली. झूम सेशन जो आहे आपला हा मीटिंगचा, हा डेली कंटिन्यू, कधीही खंड न पडता डेली प्रोटीन पडलेलं आहे. जसं आपण अन्न पाणी जसं घेतोय ना, त्या पद्धतीने सवय झाली. अशी अंगवळणी पडल्यावर कशी एखादी गोष्ट असते, त्या पद्धतीने मीटिंगची अशी सवय झाली का टायमिंग झाल्यानंतर ऑटोमॅटिकली घड्याळाकडे लक्ष जातं आणि आपली मीटिंगचा टाइम झालाय हे आपल्याला आपलं मन आणि डोकं लगेच सांगायला लागतं. असं इतकी सुंदर पद्धतीने चाललेली, वेगवेगळे लीडर रोज येतात, नवीन पद्धतीने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने प्लॅन सांगण्याचा प्रयत्न करतात. नवीन नवीन जॉईनिंग होते, त्यांना पण या प्रोजेक्टच्या माध्यमातून घर बसल्या शिकण्याची संधी मिळाली, फक्त या झूम सेशन मुळे, मीटिंग मुळे मिळालेली. ही मीटिंग जर नसती तर आपण एका ठिकाणी येऊ नसतो शकलो, हे सत्य. या मीटिंगने आपलं एक कुटुंब तयार केलेले मेटावेल आणि कुटुंब एकत्र ठेवण्याचं काम केलं या दोन महागुरूंनी. हे महागुरु आहे आपल्यासाठी, त्यांचे आपण सगळ्यांच्या वतीने धन्यवाद म्हणून. उद्या गुरुपौर्णिमा आहे. आजच आपल्या दोन्ही गुरूंना मी वंदन करते आणि खूप खूप त्यांच्याकडून आशीर्वाद मागू इच्छिते, आपल्या सगळ्या कुटुंब, आपल्या ज्या परिवार आहेत त्यांच्यासाठी, का पुढच्या वर्षी, म्हणजे आमचं मागच्या गेल्या पौर्णिमेला एक स्वप्न पूर्ण झालेलं आहे.
ते मी तुम्हाला सांगते. ते म्हणजे गाडी घेतली होती मागच्या गुरुपौर्णिमेला. उद्या 1 वर्ष होत आहे त्या गाडीला आमच्या जीवनात येऊन. तर फक्त या मेटाफोर्स प्रोजेक्ट मुळे आणि या 2 महागुरूंच्या मार्गदर्शनामुळे मिळालेलं आहे. नाही तर ते स्वप्न पूर्ण व्हायला झालं असतं, पण थोडा वेळ लागला असता. परंतु एवढ्या लवकर होणं हे शक्य नव्हतं, परंतु ते शक्य करून दाखवलं. तर फक्त सरांचे मार्गदर्शन मिळत राहिले म्हणून त्या गुरूंसाठी मी 2 वाक्य म्हणून म्हणजे बोलण्याची इच्छा आहे माझी, ती बोलते. स्वप्नाला बघायचे जर असेल ना, त्याला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नाला बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नाला जिंकायला यशाचे बळ लागते. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. आणि त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी फक्त गुरूंचे आशीर्वाद लागतात. गुरूंचे आशीर्वाद लागतात. अशा या गुरूंचे खूप खूप धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून आपण इतका सुंदर प्रोजेक्ट सहजरित्या करू शकतो. अशा गुरूंना आपण सगळेजण वंदन करू आणि या प्रोजेक्ट कडू. मी माझी थोडक्यात ओळख करून देते. माझं नाव सौ सुशीला दत्तात्रय तुपे. माझे मिस्टर दत्तात्रय चंद्रकांत तुपे. आम्ही दोघांनी 6 वर्ष होऊन गेलंय या प्रोजेक्ट मध्ये एंट्री केली श्याम इंगळे सरांच्या माध्यमातून. अनोळखी, कोणत्याही प्रकारची ओळख नसताना एक तोंड ओळख गावात आहे ती व्यक्ती राहिला तिथपर्यंतच माहिती असलेले, परंतु अचानक गाठभट एका ठिकाणी झाले. ते फक्त दिघे सरांच्या माध्यमातून. कारण ते पण आमच्या जीवनात एक दुवा आहे. त्यांच्यामुळे आम्ही एकत्र आलो. एका दुकानात ते सगळे एकत्र असताना आम्ही त्या ठिकाणी गेलेलो होतो. तिथे ते आले आणि एकत्र गाठ झाली. अचानक हा प्रोजेक्ट आमच्यापर्यंत आला. दिघे सरांचे, भागवत दिघे सर, त्यांचे खूप धन्यवाद. कारण त्यांच्याच माध्यमातून इंगळे सरांची ओळख झाली आणि हा प्रोजेक्ट आमच्यापर्यंत आला. त्यांचे खूप आभार. प्रोजेक्टला लायक समजलं, आम्हाला त्यात समजून सांगण्याचा प्रयत्न केला गेला आणि आम्ही त्यात एंट्री केली. कोणताही वेळ न वायाला घालवता. कारण स्वप्न पूर्ण करायचे होते आणि वेळ द्यायला वेळ पण शिल्लक नव्हता. अशाच परिस्थितीत आमची एंट्री झाली या प्रोजेक्ट मध्ये. समजून घेतला गेला प्रोजेक्ट, परंतु एकही रुपया नसताना 20-22 दिवस सरांनी, आमच्या तुपे सरांनी वेळ घेतला आणि समजून घेतला. समजून घेतल्यानं सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला, तो एकही रुपया घरात नव्हता. एंट्री तर प्रोजेक्ट मध्ये करायची होती. प्रोजेक्ट अर्ध्या म्हणजे बऱ्यापैकी समजलेला होता आणि कळलं होतं की एंट्री केला पैसा कमवू आपण, परंतु पैसा नव्हता आमच्याकडं. मग हा प्रश्न आपला होता, सरांचा नव्हता किंवा कुणी दुसऱ्यांचा नव्हता. आणि तो आपल्याला सोडवावा लागतो. जीवनात कोणत्याही अडचणी ना कधीच कोणाजवळ न मांडता येईल, त्या आपल्याजवळ मांडा आणि त्याच्यातून आपण कसं सुटू याचा प्रयत्न आपणच केला पाहिजे. एखादा प्रोजेक्ट घेऊन आल्यावर लगेच आपण काय म्हणतो, माझ्याकडे पैसे नाही. तिथे समोरच्या व्यक्तीची जबाबदारी नाही, आपल्याकडे पैसे नाही ती आपली पूर्णतः जबाबदारी. आपल्याकडे पैसे नाही म्हणून तर आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा आहे. पैसे असते तर केला असता का हा प्रोजेक्ट? इतक्या आयुष्यभरात आपण एवढे कष्ट केलेले आहे, तरी आपल्याकडे 1000, 2000, 10 आणि 20,000 रुपये नाही शिल्केचे राहिलेले एवढे कामधंदा करून का या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करा. मग हा प्रोजेक्ट आपल्याला 100 नाही 1000, 1% केला पाहिजे. ज्यांचे इतर कामातून लाख, 2, 10, 20, 5, 25 किंवा करोड रुपये जर बँकेत शिल्लक असेल ना, त्यांनी नाही केला तरी चालेल. पण ज्यांचे एवढे कष्ट करून काही शिल्लक नाही बँकेत आणि आता काहीतरी करायचंय, स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा आहे, त्यांनी ना कोणताच वेळ नाही वाया घालता. कारण गरज जर पडली ना, आपल्याला काही जखम झाली, लागलं, तर दवाखान्यात जाण्यासाठी घरात जर 1 रुपया जरी नसला ना, तर आपण इकडचं जग तिकडं करतो, पण दवाखान्यात जातोच आणि ती जखम बरीच करतो. मग हे पण एक आपलं जखम आहे. आपल्याला लागलेली गरिबीची जी जखम आहे ना, ती दूर करायची. मग ती जबाबदारी आपली आणि ती पैसे सो करणं पण आपली जबाबदारी. आम्ही त्याच पद्धतीने सरांचे मार्गदर्शन घेतलं आणि 60% पैसे काढून या प्रोजेक्ट मध्ये एंट्री केली. ती 6व्या घराने 29,500 किंमत होती त्या घराची. त्यावेळेस एंट्री झाली. सरांनी सांगितल्या पद्धतीने मार्गदर्शनाखाली आम्ही त्या प्रोजेक्ट मध्ये माणसं आणले, त्यांना प्रोजेक्ट दिला, बिझनेस दिला. समोरच्या व्यक्तींना त्यांना जॉईन नाही केलेलं, बिझनेस दिलेला आहे. फक्त यांना जॉईन करायचं काम आहे, बिझनेस मध्ये नाही, प्रोजेक्ट मध्ये नाही. त्यांना एक कमी अमाऊंट मध्ये काही कोटी कमावण्याचा बिझनेस आपण त्यांच्यापर्यंत नेला. आणि ते पण व्यक्ती एकाच दिवसात आम्हाला 6 व्यक्ती जॉईन झाले आणि पहिल्याच दिवशीच इन्कम होतं 1,03,500. तेव्हाच कळलं होतं का हा बिझनेस आम्हाला करोडपती केल्याशिवाय सोडणार नाही. आणि अशाच पद्धतीने जर्नी चालू झाली. खूप सुंदर पद्धतीने इन्कम घेत गेलो. आणि सरांनी पहिल्याच दिवशी एक स्वप्न दाखवलं होतं का तुम्हाला 9व्या 10व्या घरापर्यंत गेल्यानंतर असे आपण स्कीम ठेवणार आहे, 12व्या घरात गेल्यानंतर आपण काय करणार आहे. हे खूप मोठे स्वप्न रंगवले गेले होते आमच्या समोर. का आपल्याला गाडी घ्यायची, सगळ्यांना गाडी काढायची आहे, एकाच वेळेस आपण सगळे गाड्या घेणार आहेत. हे स्वप्न दाखवले म्हणून आमचे ते जागे झाले. कोणाला स्वप्न नाहीत असे नाही, पण ते ना सुप्त अवस्थेत बांधून ठेवले. कारण आपण काय समजतोय, आपली तिथपर्यंत जाण्याची ऐपतच नाही.
परंतु ती खरी जाग करण्याचं काम आहे ना स्वप्नांना सरांनी केलं, इंगळे सरांनी आणि पाटील सरांनी. आणि मग आम्ही तिथून पुढे सुरुवात केली. एक एक स्टेप बाय स्टेप करत आम्ही चांगला इन्कम पण घेतला. आणि सरांनी जेव्हा सांगितलेलं होतं सगळेजण गाड्या काढणार आहे, आमच्या सरांनी सुद्धा तो जाटाच धरला गाडी घेण्याचा. आणि खूप कमी कालावधीमध्ये गाडी पण दारात आली. आम्ही मागच्या वर्षी जे जुने लोक आहेत आपले लीडर लोक त्यांना माहिती आहे, सुझुकी शोरूमला नेक्साला किती मोठ्या प्रमाणात घरातले नातलग नसतात, येत येत आपल्या स्वतःचा जर काही कार्यक्रम काढला ना, ते थोडेसे उशिरा येतात का, आता तिथे जाऊन काय काम करावं लागल, थोडस थांबतील, ऐन वेळेस कार्यक्रमाला येतील, हजेरी लावतील आणि निघून जातील. पण मी माझा मेटाफरचा जो परिवार आहे ना, तो जवळून अनुभवला. आणि त्यांचं जे मिळालेलं प्रेम आहे ना, ते जीवनात आम्ही कधीच विसरू शकणार नाही. शोरूमला अजूनपर्यंत एवढी गर्दी आणि एवढा आनंद कोणत्याच टीम मध्ये किंवा कोणत्याच घराण्यात तिथं साजरा झाला नव्हता. एवढा मोठा माझ्या मेटावेल परिवाराने तिथं दिला आम्हाला, नवरा बायकोला. इतक्या सुंदर पद्धतीने आपली गाडी आमच्या दारात आणली. गाडी आल्यानंतर आपलं जे ऑफिस होतं तिथं पण इतका सुंदर प्रोग्राम केला गेला. गुरुपौर्णिमेचा खूप मोठा उत्सव आम्ही तिथं साजरा केला होता. खूप सुंदर पद्धतीने आम्ही ते नियोजन केलेलं होतं सगळ्यांनी मिळून. फक्त कार्यक्रम आमच्या घरात गाडी आलेली नव्हती, तर सगळ्यांच्या जीवनात तो आनंद आल्यासारखा सगळ्यांनी व्यक्त केला होता. ही तर फक्त मेटावेल परिवारातच होऊ शकतं, इतर ठिकाणी होणार नाही. कोणाची काही वस्तू आली ना तर लोक नागडोळे मोडतात, पण जेव्हा आमची गाडी घेतली गेली ना तर सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद. सरांनी स्वतः रील्स टाकली होती 1 महिन्यापूर्वी आपल्या ग्रुपला सुद्धा. तिथं पाहिल्यानंतर खरंच सगळेजण आपल्या परिवारातले एकमेकाच्या आनंदात सुखात दुःखात सहभागी होतात. हा परिवार खूप मोठा आहे. फक्त आपण ह्या प्रोजेक्ट मध्ये परिवारामध्ये टिकणं हे फक्त आपल्याच हातामध्ये. सगळ्यांनी इतक्या आनंदात आम्हाला त्या दिवशी उत्साहाने सगळ्यांनी हे केलं होतं, प्रोत्साहन दिलं होतं. आणि सगळ्यांना एक विनंती केली होती सरांनी, पुढच्या वर्षापर्यंत आपल्या पण घरी गाड्या आल्या पाहिजे. परंतु आपला 7-8 महिने प्रोजेक्ट अपडेटला होता. त्यानंतर मोठ्या स्वरूपात आपला प्रोजेक्ट आपल्यापर्यंत परत रिटर्न आलेला आहे. तो छोटा होता, छोटं बाळ पण एक वृक्ष होऊन आपल्या समोर आला आणि खूप मोठे बिझनेस म्हणजे इन्कम कमावण्याची खूप साधनं घेऊन आपल्या समोर आलेला आहे आपला प्रोजेक्ट. आता तर आपण जास्त इन्कम कमावला पाहिजे. आता उद्या गुरुपौर्णिमा आहे, म्हणजे व्यास पौर्णिमा म्हणतात तिला. आणि त्या पौर्णिमेच्या निमित्ताने आपण आपल्या गुरूंना सगळ्यांनी मिळून एक वचन द्यायचंय, शब्द द्यायचा आहे का आम्ही सगळेजण मिळून इतक्या सुंदर पद्धतीने, जसं पाटील सरांनी, श्यामेंगळे सरांनी आपल्या टीमचे 100 लोक करोडपती करण्याचा ध्यास घेतलेला आहे. आपण त्यांना सगळे मिळून हातभार लावू, प्रत्येकाने 10-10 जण करोडपती करू. आपल्या ज्या टीम मधले लीडर लोक आहेत त्यांनी स्वतःशी एक वचन घ्यायचंय आणि आपण सगळेजण पुढच्या वर्षापर्यंत सगळे करोडपती होऊ. असे सगळ्यांनी एकमेकाला स्वतःला वचन द्या आणि सरांना पण द्या. गुरूंना फक्त आपले शिष्य खूप मोठ्या शिखरावर जावं अशीच अपेक्षा असते. आणि आम्ही ते करून दाखवू असं सरांना मी आपल्या सगळ्यांच्या वतीने एक वचन देते. आम्ही चांगल्या पद्धतीने हा प्रोजेक्ट रन करू आणि सगळ्यांचं नाव आपल्या लोणी गावात असो आणि बाहेरचे जे कोणी आपल्या प्रोजेक्ट मध्ये सगळेजण काम करतात सगळ्यांचं नाव, सगळ्या जे ज्या गावात राहत आहे त्या गावात त्या व्यक्तीचं नाव मोठ्या प्रमाणात, जे आपण गरिबीत जन्माला आलोय पण गरिबीत मरायचं नाही, आपल्या खानदानातले पहिले करोडपती होण्याचा मान आपल्या सगळ्यांना मिळवायचा आहे. तर सगळेजण मिळून उद्याच आपण आपल्या गुरूंना एक शब्द देऊ का आम्ही पुढच्या वर्षापर्यंत करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा मी आता सगळ्यांच्या वतीने सरांना शब्द देते आणि ह्या प्रोजेक्ट कडे वळते. मग आता हा प्रोजेक्ट काय आहे, कसा आहे आणि कसा रन करायचा आहे ते पाहूयात. आता हा डिजिटल प्रोजेक्ट आहे, सॉफ्टवेअर मध्ये काम चालतं. मिस्टर लाडो सरांनी हा प्रोजेक्ट बनवलेला आहे आणि तो ब्लॉकचेन मध्ये टाकलेला आहे. मिस्टर लाडो सरांना मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये 13 वर्षाचं काम केल्याचा अनुभव आहे, ब्लॉकचेनवर 14 वर्षाचा काम केल्याचा अनुभव आहे. असे प्रोजेक्ट बनवलेले मिस्टर लाडो सर हे आपल्यासाठी गुरुच आहेत. त्यांचे पण खूप धन्यवाद. त्यांच्यामुळे हा प्रोजेक्ट आपल्यापर्यंत आलेला आहे. त्यांनी तो प्रोजेक्ट गरीबातल्या गरीब व्यक्तीला करता येईल अशा पद्धतीने बनवलेला आहे. आणि समजायला खूप सोपा, इझी, कुणीही हा प्रोजेक्ट करू शकतो. इथं वयाची अट नाही, शिक्षणाची अट नाही, कशाचीच अट नसलेला हा प्रोजेक्ट आहे. त्याच्यामुळं काही ठिकाणी काय असं बंधन असतात, शिक्षण लागतं, वय लागतं, तर आपल्या प्रोजेक्ट मध्ये कोणतीही अट नसल्यामुळे आपण हा इझिली प्रोजेक्ट करू शकतो. नेक्स्ट सर. आता हा प्रोजेक्ट मध्ये एंट्री केलेली आहे. आता याच्या आधी आपण कुठेतरी काम करीत होतो, तर ती काय होती, सेंट्रलाइज सिस्टीम. सेंट्रलाइज म्हणजे काय, तिथं काय असतं, कंपनी असतं, एमडी, सीएमडी, ऑफिस, प्रोडक्ट, ऍडमिन, क्लोजिंग, बँक अकाउंट असतं.
आणि त्याच ठिकाणी आपले कोणतेच स्वप्न पूर्ण कधीच झाले नाही. आतापर्यंत तिथेच काम केलं. इथं टाइम फ्रीडम नाही मिळाला, मनी फ्रीडम पण नाही मिळाला. त्याच्यामुळे आपले स्वप्न पूर्ण नाही झाले. परंतु आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण करायचे आणि आपल्यापर्यंत हा प्रोजेक्ट आलेला आहे एक एक्स्ट्रा इन्कमचा, तर का आपण करू नये? एवढा जरी विचार करून जरी केला ना, का करू नये? करायला काय अडचण आहे? पाहायला काय अडचण आहे? ह्या जरी धोरणाने आता एंट्री केली ना, तरी तो माणूस करोडपती होईल. फक्त त्याची जिज्ञासा पाहिजे शिकण्याची. काहीतरी आलंय तर करून पाहिलं पाहिजे, एवढं जर वृत्तीचा माणूस असला ना, तो काहीतरी शिकल. डिसेंट्रलाइज मध्ये इकोसिस्टम क्रिएटर, नो ऑफिस, नो प्रोडक्ट, नो ऍडमिन, नो क्लोजिंग आणि नो बँक अकाउंट. सगळ्यात प्लस पॉईंट इथं जर आहे ना, तर बँक अकाउंट नाही. म्हणून हा प्रोजेक्ट आहे ना, करायला खूप चांगला आहे. कारण लोक फसले तर बँक अकाउंट मुळेच फसले. कुणीतरी प्रोजेक्ट घेऊन येतं, स्कीम घेऊन येतं, 10, 20, 5, 25 लाख गोळा होतात, त्याच्या अकाउंटला टाकले जातात, तो पळून जातो. म्हणून लोक फसलेले. आपण कुठं गेलो? आपला पहिला प्रश्न होतो, आम्ही लय बडवलोय, फसलो, हे काय आम्हाला सांगू नका, लगत डोक्याला कानाला हात लावून मोकळे. ते बिचाऱ्यांचा दोष नाही त्याच्यामध्ये, कारण फसवणूक ही झालेली आहे. त्यातून त्यांना बाहेर काढायचंय आपल्याला. त्यांना हजार प्लस पॉईंट सांगितला ना, यात बँक अकाउंटच नाही, तुम्हाला कोणाच्या अकाउंटला पैसेच पाठवायचे नाही, तर ते त्याच्यावर थोडा तरी विचार करतील. खरंच अकाउंट नसल्यावर आपल्याला जर पैसे पाठवायचे नाही, तर आपण एंट्री करायला काय अडचण आहे? म्हणून हा प्रोजेक्ट केला पाहिजे. केवायसी नाहीये, कारण केवायसी जर गेली तर काही काही ठिकाणी खूप फ्रॉड होण्याचे चान्सेस असतात आपले डॉक्युमेंट. तसं इथं काहीच नाही. म्हणून आपण या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करायला पाहिजे. त्यांना आपण फक्त पटवून जर दिलं ना, या बँक अकाउंट नसल्याचं कारण, तरी इझिली आपल्या प्रोजेक्ट मध्ये लोक एंट्री करू शकतात. नेक्स्ट सर. आता एंट्री करायची आहे, प्रोजेक्ट घेऊन गेलो, तर त्या समोरच्या व्हॉट इज अ ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. समजा आता आपल्याला प्रोजेक्ट मध्ये एंट्री करायची, तर हा प्रोजेक्ट कशामध्ये आहे? तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. आता ही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी नेमकं काय आहे आपल्याला माहिती पाहिजे. तर असंख्य सॉफ्टवेअरचा संच असतो. तर लेझर टेक्नॉलॉजी एका चैन सिस्टम मध्ये हॅश पद्धतीने एकमेकाला कनेक्ट केलेला असतो. त्याला एडिट करता येत नाही, डिलीट करता येत नाही, फेरफार करता येत नाही. ही डिजिटल खतावणी. जशी पूर्वीच्या काळी म्हणून जे हाताने लिहायचे, एक 100 रुपयाचं जर काही बिल झालं, तर 150 अजून एक शून्य मांडला का 1,000 रुपये होत होते, किंवा 1,000चे 10,000 करता येत होते, कारण हाताने लिहिलं जात होतं. खाडाखोड करता येत होती, हिशोबात फेरफार करता येत होती. परंतु ही डिजिटल खतावणी, याच्यात कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही, फेरफार करता येत नाही. ही टेक्नॉलॉजी अतिशय पारदर्शी असते. याच्यामध्ये जे काही प्रोजेक्ट टाकले जातात ब्लॉकचेन मध्ये, त्याला कोणीही मालक नसतं, क्रिएटर असतात. मालक नसल्यामुळं इथं कोणीही स्वतःच्या मनाने काहीच बदल करू शकत नाही. बदल करायचं जर ठरलं, आता आपलाच हा प्रोजेक्ट आहे, जर आपल्याला काही बदल करायचा आहे, मिस्टर लाड सरांना आपल्या प्रोजेक्ट मध्ये काही बदल करायचे, तर काय होईल? आपली सगळ्यांची वोटिंग होती. आपण केलंय, 4 महिन्यापूर्वी तर आपण सगळ्यांचं वोटिंग गेलं होतं. वोटिंग का होतं? काय काय आहे ते वोटिंग होण्यामागचं कारण काय आहे? तर त्याला समान अधिकार दिला गेला. म्हणून आपल्याला आपल्या घरात जर एखादी वस्तू आणायची असली ना, तर आपण 4, 4, 10 जण जेवढे घरातले व्यक्ती असतो, तो एका ठिकाणी बसलो जातो, विचारतो ही वस्तू आपल्या घरात आणायची का? आणली तर तिचा फायदा होईल का नुकसान होईल, हे सगळ्यांचं मत विचारलं जातं. सर्वानुमते ती वस्तू घरात येते. तर हा प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टला मध्ये जर काही बदल करायचा असला, तर सगळ्यांची वोटिंग घेतली जाते, विचारणा केली जाते, तेव्हाच या प्रोजेक्ट मध्ये काही बदल केला जातो. आणि ही टेक्नॉलॉजी याच्या आधी कुठं वापरली गेली का, याचं थोडं जर नॉलेज घेतलं तर 2009-10ला बिटकॉइन आला होता. बिटकॉइन जसा आला, तो पण ब्लॉकचेन मध्ये असल्यामुळं तो कुणीही बंद करू शकला नाही. आणि अशाच पद्धतीने तो बंद न झाल्यामुळं, म्हणजे तो ब्लॉकचेन मध्ये असल्यामुळेच तो बंद करता नाही आलेला कोणाला. तो 6 पैशाची वस्तू 1 कोटीच्या पुढे जाऊन आली, तर ती फक्त ब्लॉकचेनवर आधारित असल्यामुळं. आपला पण प्रोजेक्ट ब्लॉकचेन मध्ये आहे, म्हणजे हा कोणी बंद करू शकणार नाही, थांबवू शकणार नाही. हे बंद कधी पडेल? जेव्हा जगाचं इंटरनेट बंद पडेल ना, त्यावेळेस हा प्रोजेक्ट बंद पडेल. आणि शक्य नाही इंटरनेट बंद पडणं, कारण आपल्याला माहिती आहे आजची परिस्थिती काय आहे. सगळं जग इंटरनेटवर चाललेलं आहे. म्हणून हा प्रोजेक्ट काय बंद पडत नाही. नेक्स्ट सर. आता ह्या प्रोजेक्ट मध्ये एंट्री करताना आहे ना, आपल्याला आहे ना, समोर जे 3 वॅलेट दिसतात, त्यातलं एक वॅलेट आपल्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअरला जाऊन ऍप ओपन करावं लागतं. डिसेंट्रलाइज वॅलेट आहे. याच्यातलं ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट किंवा मेटामास्क, एकच वॅलेट याच्यातलं आपल्या मोबाईल मध्ये ओपन होतं. आणि ओपन झाल्यानंतर 12 अंकी की येतात त्याच्यावर. 12 अंकी की आल्यानंतर ते आपल्या हाताने, म्हणजे आपल्या म्हणजे कोणाच्या, ज्या व्यक्तीचा आयडी ओपन होतोय, शक्यतो गेल्यानंतर अपलाईन आणि त्यांच्या बरोबरची डाऊनलाईन दुसऱ्या व्यक्तीला प्लॅन द्यायला गेल्यानंतर पूर्णतः मोबाईल त्याच व्यक्तीला हँडल करून देणं एकदम योग्य राहील. कारण सुरुवातच जर त्यांनी शिकण्यापासून जर झाली ना, त्यांना थोडं जमलं तर इंटरेस्ट येतो. काय डिजिटल प्रोजेक्ट आहे,
मोबाईल हँडलिंग जर जमली नाही ना, तरी व्यक्ती त्या प्रोजेक्ट पासून थोडे थोडे लांब राहतात आणि कालांतराने खूपच लांब निघून जातात. त्यांना सुरुवाताची पायरी का मोबाईल हँडल करता आला ना, कसं ऍप ओपन होती, थोडं जरी कळालं ना सुरुवातीला, तरी ते डेअरिंग करतील. जेणेकरून त्यांना स्वतःला दुसऱ्या वेळेस आयडी ओपन करताना ते थोडा प्रयत्न करतील. सुरुवातच त्यांच्यापासून जर केली ना आयडी ओपन करायला, तर बरं पडतं. तो आयडी ओपन होताना त्यांनी त्यांच्याच हाताने तो मोबाईल मध्ये ऍप ओपन करायची, ते आलेल्या 12 अंकी की पण त्यांनी स्वतःच्या हातानेच लिहून घ्यायचे आहे. त्या लिहिल्यानंतर त्याची झेरॉक्स मारणं, लॅमिनेशन करणं आणि महत्वाच्या ठिकाणी ते ठेवून देणं, ही पूर्णतः जबाबदारी ज्याचा आयडी ओपन होतं त्याचीच राहणार आहे. कारण ह्या की आहे, डिजिटल की आहे, ह्या एकदा हरवल्यानंतर परत मिळत नाही. मिस्टर लाडो सर सुद्धा या की परत देऊ शकणार नाही. तर आपण फार लांब राहिलो. त्याच्यामुळे ज्याची त्याची जबाबदारी आहे त्या की जपून ठेवण्याची. आता ह्या की लागणार कशासाठी आहे, तर उद्या आपला मोबाईल फुटला, चोरी गेला, हरवला, तर त्या स्थितीला ज्याच ठिकाणी आपण ज्या घरात राहणार आहे त्याच घरात तो आयडी पुन्हा दुसऱ्या मोबाईल मध्ये ओपन होण्यासाठी या कीची गरज पडणार आहे. या की कोणाच्या हाती पडून द्यायच्या नाही. आपल्या विश्वासू व्यक्तीच्या घरातल्या व्यक्तीच्या हातात त्या की द्यायच्या आहेत. आता हे प्रोजेक्ट काय बंद न पडण्यासाठी काही कारण दिलेले आहे. तर काय कारण आहेत ते 100% पैसा जो आहे ना आपला आपल्या कम्युनिटीमध्येच वाटला जातो. ब्लॉकचेन डिसेंट्रलाइज प्रोजेक्ट आहे. नो ROI सिस्टीम, म्हणजे 1 लाखाचे 2 लाख करून मिळत नाही. तर प्रोजेक्ट जर चालला तरच क्रिएटरला पैसा जाणार आहे. बिझनेस करण्यासाठी अत्यावश्यक अँड्रॉइड फोन लागतो, तो सगळ्यांच्या हातात आता सध्याला तरी आहे. आणि ट्रस्ट वॉलेट, टोकन पॉकेट किंवा मेटामॅस्क हे जे व्हॅलिड यांचं नॉलेज असलं तर हा प्रोजेक्ट सहजासहजी कुणीही रन करू शकतो. आता ह्या प्रोजेक्ट मध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला डिजिटल घर मिळणार आहे. डिजिटल घर एकदा खरेदी केल्यानंतर ते विकता येत नाही, कोणालाही देता येत नाही. ते घर एकदाच खरेदी होतं. ऑटो अपडेट सिस्टीमने आपण पुढच्या घरांमध्ये पण जातो आणि इन्कम पण घेत राहतो. आता याचे 12 घर आहे ना, त्यातले एक घर एकदा खरेदी करायचंय. 12 घरे, 12 घरातले जे 8 घर आहे ते S6 आहे, 4 घर S3 आहे. त्यातले S6 का म्हटलं जातं, तर तिथं 6 माणसांची गरज पडते. S3 का म्हटलं जातं, 3च माणसाची गरज पडते. S6 मध्ये आपल्याला अपलाईन डाऊनलाईन क्रॉस लाईन आपण स्वतः 4 माणसं मिळून हे घर भरतात. तर S3 कोण भरतं, ते अपलाईन आणि डाऊनलाईन दोनच व्यक्ती मिळून हे घर भरलं जातं. आता एकदा हे घर खरेदी केल्यानंतर आपण पुढच्या घरात जातो कसं आणि इन्कम घेतो कसं ते पाहायचंय. या घरांच्या किमती प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहे. पहिल्यापेक्षा दुसऱ्याची डबल होत जाती. 10 डाय, 18 डाय, 32 बाय 58 डाय अशा किमती वाढत जातात घरांच्या. आता आपण आहे ना पहिल्या घरापासून पाहणार आहे. पहिल्या घरातच काम काय, नियम काय ते समजून घेऊ. तोच नियम, तेच काम, तेच सगळ्या पुढच्या घरांमध्ये पण आहे. वेगळा काहीच बदल नाही. नेक्स्ट सर. आता 10 डायच्या घरामध्ये ना आपल्याला इन्कम किती येतं, तर 9 डाय येतं. मग एक डाय जातो कुठं, तर आपला तो 10% रॉयल्टी पोल मध्ये जमा होतो पेन्शनसाठी. जर आपण नोकरीला नाही, पेन्शन येणार आहे कुठून नाही, तर ती येण्यासाठी उद्या भविष्यामध्ये आपल्याला पॅसिव्ह इन्कम मिळण्यासाठी आपला रॉयल्टी पोल मध्ये 10% जमा होत असतं. पहिल्या घरात 9 डाय येतात, दुसऱ्या घरात 18 डायच्या घरात आपल्याला 16.2 डाय एवढं इन्कम येतं. 1.8 डाय हे रॉयल्टी पोल मध्ये जमा होतं. प्रत्येक घरात 10% हा रॉयल्टी पोलला जमा होणार म्हणजे होणार. ते आणि आलेले डाय मिळून आपल्याला 100% रिटर्न आलेलं असतं. नेक्स्ट सर. आता पहिल्या घरात आपण पहिल्या घरात 10 डायचं घर आहे. आता या घरात एकदाच एंट्री करायची म्हटलं आपण कोणतंही घर घेऊ शकतो. मी छोट्या घराने सांगते. 10 डायच्या 10 डाय म्हणजे एका डायची 94 रुपये किंमत. 10 डायचे होतात 940 रुपये. त्याला एक मॅटिक लागतं रन करण्यासाठी. 940 अधिक 100 बरोबर होतात 1040. आपली एंट्री झाली 1040 रुपयांनी. तर आपल्याला एकच काम, एकच नेहमी कमीत कमी आपल्या लिंकचे 2 व्यक्ती या सिस्टम मध्ये आणावं लागतात आणि लागतातच. आता ते 2 व्यक्ती आपण आणले, आपल्या बरोबर असतात, ते सपोर्ट करतात. आपले 2 झाल्यानंतर जे लाल समोर गोळे दिसतात ते त्या दोन्ही व्यक्तीचं पेमेंट आपल्या अपलाईनला जातं. तिथंच आपलं 50% काम संपतं. जसं आपल्याला काम होतं 2 व्यक्ती करायचं, तसंच आपण जे 2 व्यक्ती केले त्यांना पण तोच नियम, तेच काम आहे 2-2 व्यक्ती करण्याचं. त्यांना आपण सपोर्ट करणार आणि त्यांच्याकडून ते 2-2 व्यक्ती करून घेणार. आता या ठिकाणी आपलं 100% काम संपतं. म्हणजे आपल्याला पेमेंट किती मिळतं, तर आपल्याला इथं मिळतं ते समोर 3 हिरवे गोळे दिसतात, तिघांचं पेमेंट पूर्णतः आपल्याला मिळतं. 6वा जो व्यक्ती येतोय तो हे घर रिकामा करतो, रिसायकल करतो, अपलाईन, क्रॉस लाईन, डाऊन लाईन कोणाला ते पेमेंट जातं. आपण पुढच्या घरात एंट्री करतो. आता 3 हिरवे गोळे दिसतात, हे सगळे 10 डायचे. म्हणजे आपल्याला किती पट इन्कम झाला, 300 पट. म्हणजे 30% 30 डाय इन्कम होतो. आपले रॉयल्टी पोलला 10-10% जातो. म्हणजे आपल्याला इथं किती 9 डाय 9 डाय 9 डाय 27 डाय एवढा इन्कम आपल्याला होत असतो. परंतु आपण पुढचं घर खरेदी केलेलं नसल्यामुळं
आपले काय होतं एकाचं इन्स्टंट आपल्याला 10 डाय येतात, रॉयल्टी पोल मध्ये एक जाईल आणि 9 डाय आपल्या व्हॅलेटला येतील. 9 डाय दुसरे ते दोन व्यक्ती दिसते त्यांची होल्ड होती ना, 18 डायच्या घरात आपली एंट्री होईल. आता या 18 डायच्या घरात गेल्यानंतर आपण जसं 18 डायच्या घरात गेलो तसेच आपले जे लाल दिसतात 2 गोळे पहिल्या घरातले ते पण रिसायकल होतील, 18 डायच्या घरात येतील. जे 4 गोळे दिसतात, 3 हिरवी आणि एक तो रिसायकलचा, ते 14 जण रिसायकल होतील, 18 डायच्या घरात येतील. इथं आल्यानंतर जे पहिले 2 लाल गोळे दिसतात त्यांच्या आपल्याला जाईल, 3 हिरवे गोळे दिसतात त्याच्या आपल्याला येईल, 6वा व्यक्ती रिसायकल होईल आणि ते 32 डायच्या घरात आपली एंट्री होईल. परंतु आपण जर हे पुढचे घर खरेदी केलेले असते, समजा 4थं घर घेतलं किंवा 5वं घर घेतल्याने काय फायदा होतो. समजा 5वं घर घेतलं तर 105 डायचं घर, त्यापासून 4थं घर, 3रं घर, 2रं घर आणि पहिलं घर हे सगळे घर आपल्या मालकीचे होतात. म्हणजे आपण सगळे घर खरेदी केलेले असतात. मग पहिल्या घरातच जर आपल्याला माणसं मिळाले तर ते तिन्ही पेमेंट जे मिळणार आहे आपल्याला होल्ड न होता आपल्याला तिघांचं पण मिळतं. म्हणजे या ठिकाणी इन्कम कसा जास्त घ्यायचा याची एक टेक्निक आहे. आपण पहिल्या घरातून एंट्री केली, दुसऱ्या स्टेप बाय स्टेप जातो, त्यावेळेस काय होतं आपले 2 माणसं खर्च होत राहतात प्रत्येक घरामध्ये. पहिल्या सायकलला, दुसऱ्या सायकल पासून तिघांचे येतात असतात. परंतु 5वं घर घेतलं तर आपल्याला चारही घरामध्ये तिन्ही व्यक्तीचं पेमेंट मिळणार आहे. पहिल्या घरात तिघांचं मिळेल, दुसऱ्या घरात 18 डायच्या घरात तिघांचं मिळेल, 32 डायच्या घरात दोघांचं पण मिळेल, एक रिसायकल होईल. तिथं डबल सायकल फिरन ती, तिथं आपल्याला 4 व्यक्तीच त्यावेळेस पेमेंट मिळेल. 4थ्या घरात पण तिघांचं मिळेल. फक्त 5व्या घरात गेल्यानंतर 6व्या घरात जातात, दोघांचं होल्ड होईल आणि आपण 6व्या घरात एंट्री होईल. मग आपल्याला जर इन्कम जास्त घ्यायचं असेल तर कमीत कमी आपण मोठं घर घ्यावा एवढीच अपेक्षा, जेणेकरून आपण जास्त पैसा कमवू शकतो. नेक्स्ट सर. नेक्स्ट सर. इथं समोर जे दिलंय 2x4 मॅट्रिक्स, वाय म्हणजे आपण आपल्याला एकच काम नियम, 1 आणि 2 नंबरचा व्यक्ती करणे. हे 2 व्यक्तीचं पेमेंट आपल्याला नाही मिळतं, आपल्या अपलाईनला जातं. 1 व्यक्तीकडून 3 आणि 4 व्यक्ती करून घेणं, 2 व्यक्तीकडून 5 आणि 6 व्यक्ती करून घेतं. इथं आपलं 100% काम होतं. 3, 4 आणि 5 व्यक्तीचं पेमेंट आपल्याला मिळतं. 6वा व्यक्ती रिसायकल होतं, हे घर मोकळं होतं आणि आपण पुढच्या घरात पण जातो. पहिल्या घरामध्ये, पहिल्या लेवल मध्ये आपल्याला 10 डायच्या घरामध्ये 9 त्रिक 27 एवढे डाय इन्कम येतं. पैशाच्या याच्या स्वरूपात जर आपण त्याची किंमत पाहिली तर 2538 पर सायकल इन्कम येतं पहिल्या घरात. दुसऱ्या घरात किती येईल, अशा कितीतरी सायकल फिरतात आणि आपल्याला इन्कम येत राहतो. तो मॅट्रिक्स जरी भर दिला ना आपण फक्त, तरी आपलं इन्कम म्हणजे आपण कल्पना पण केलेली नसते एवढं येतं. अशा पद्धतीने हा बिझनेस करायला खूप सोपा आहे. समजला असेल तर 100% करावा, नसेल समजलं तर 200% करावा, कारण हा समजेपर्यंत 1 लाख कमवून देणारा बिझनेस आहे. नेक्स्ट सर. आपके जेब में है पैसे तो लोग पूछेंगे आप है कैसे, जब आप हो जाओगे कंगाल तो कोई नहीं आएगा पूछणे आपका हाल. ही जर परिस्थिती आपल्याला आपली करून घ्यायची नसेल तर लवकरात लवकर प्रोजेक्ट मध्ये एंट्री करा आणि करोडाचे मालक होण्याचे स्वप्न पूर्ण करा. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. बॅक टू अनप सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. मित्रांनो, आपल्या ग्रेट लीडर लेडी सिंगम सौ सुशीला तुपे मॅडम यांनी जे आपल्याला स्लाइड बाय स्लाइड मार्गदर्शन केलं, अतिशय सुंदररित्या त्यांनी आपल्याला या प्लॅनविषयी मार्गदर्शन केलं आहे. तर त्यांचं मी सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. मित्रांनो, समझ गए तो पैसा ही पैसा, नहीं समझे तो पहिले जैसा. आशा करतो सर्वांना समजलं असेल. जे नवीन लीडर असतील तर लवकरात लवकर सुरुवात करा. आज या मंचावर सर्व लोक पैसा कमवत आहेत, तर आपण पण कमवू शकता. फक्त आपला विश्वास महत्त्वाचा आहे. आपले ज्यांनी या प्रोजेक्टमध्ये आणलं त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण काम करा. त्यांचं बोट धरून चाला, तर आपण नक्कीच यामधून यशस्वी होऊ. तर पुन्हा एकदा मॅडमचा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपले ग्रेट अपलाईन माननीय श्याम मिळे सर यांना या मंचावर मी आमंत्रित करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. प्लीज वेलकम सर. जबरदस्त प्लॅन प्रेझेंटेशन झालंय मॅडमचं. तर सर्वांनी ऐकलं असेल मित्रांनो. त्यांनी अनुभव सांगितला की कोणत्या परिस्थितीत त्यांनी बिझनेस मध्ये एंट्री केली आणि त्याचबरोबर त्यांनी अचिव्हमेंट केली. आज जो 11 लाखाची गाडी घेतलेली मॅडम यांनी,
6 महिन्यामध्ये. तर असं एक मॅजिक झालेलं आहे त्या आपल्या टीम मध्ये. आपण एक मिनिट व्हिडिओ परत एक वर्ष पाठीमागे जाऊ आपण 2 मिनिटात. आला तर. एक मिनिट. स्क्रीन शेअर होते सर? यस सर, यस सर. 1 मिनिट. एक स्वप्न असतं मित्रांनो, प्रत्येकाचं एक गाडी असावी आपल्याकडं. ज्या मागच्या वर्षी जे स्वप्न पूर्ण झालंय त्याचं आपण एक आठवण म्हणून परत एकदा व्हिडिओ बघू शकतो. जसं मॅडमने सांगितलं की स्वप्न काय असतं बुवा, ते स्वप्न त्यांचं जसं पुरं झालंय. तर मित्रांनो, हे मागच्या वर्षीचा एक क्षण होता आपल्याकडं. आपण एक सर्वांनी बघितलंय की गाडी कशा पद्धतीने त्यांनी घेतली आणि लाईव्ह पण बघितलं आपण. तर प्रत्येकाचं या बिझनेस मधून स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आपण एक संकल्पना करू शकतो की पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेलाच आपण जवळजवळ 5 ते 7 गाड्या आणणार आहोत. तर एक संकल्प जर केला तर ते सर्व काही पूर्ण होऊ शकतो. तर एवढं बोलून मी माझं जे 2 शब्द बोलायचं दानव सरांनी संधी दिली ते बॅक टू होस्ट. थँक्यू सर. मित्रांनो, आज आपण जो व्हिडिओ बघितला आपल्या ग्रेट लीडर लेडी सिंगम यांचं उद्या त्यांच्या गाडीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. तर त्यांना मनपूर्वक शुभेच्छा. जसं मॅडमचं स्वप्न पूर्ण झालं तसं प्रत्येकाचं स्वप्न यातून पूर्ण होणारच आहे. फक्त आपण आपलं सातत्यपूर्वक काम करणं गरजेचं आहे. तर आज आपला टाइम संपलेला आहे. तर उद्या आपण नवीन लीडर सोबत पुन्हा आपण भेटणार आहोत. तर आपल्या पार्टनर्स, साथी सहयोगी आपले नवीन पार्टनर्स असतील तर त्यांना आपण झूम सेशनमध्ये कनेक्ट करणं गरजेचं आहे आणि आपण स्वतः झूम सेशनला कनेक्ट राहणं गरजेचं आहे.
तर उद्या आपण पुन्हा भेटू. जय हिंद, जय मेटावेल.